पहिला, मागील वर्षी CS हॅकेथॉन स्पर्धेत आमचा जिल्हा डंका वाजला, त्यामुळे सगळीकडे नुसते कौतुकच झाले. आणि दुसरा प्रसंग असा की आज सकाळी व्हॉट्सअपवर घरचा अभ्यास पाहता पाहता सर्व स्टेटस पाहत बसले, त्यामुळे आईने चपलीने चांगले झुटले. दोन्ही वेळे मी तंत्रज्ञान वापरत होते, परंतु निकाल जरा वेगळाच लागला हो. आणि मनात विचार आला, हे तंत्रज्ञान नेमकं चांगलं की वाईट? याच ज्वलंत विषयावर माझे विचार मांडण्यासाठी मी आरुषी विटनोय आपल्या समोर माझा विषय मांडते, आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे. कालदेश विनाशाय विज्ञानवदान्वतम्. कालदेश विनाशाय विज्ञानवदान्वतम्. दूरस्थमपि सन्निकटम्. यंत्रम योगेन दृश्यते, यंत्रम योगेन दृश्यते. अर्थात तंत्रज्ञान हे वेग व अंतरावर मात करणारे वरदान आहे. आज डिजिटल इंडिया, UPI, चंद्रयान सारख्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे भारत फक्त वापरकर्ता नाही तर नवोन्मेषक राष्ट्र बनतो आहे. आज आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाचे आयुर्मान वाढले, अशक्य वाटणाऱ्या शस्त्रक्रिया शक्य झाल्या, दूर दूरच्या रुग्णांपर्यंत आजाराचे उपचार पोहोचू लागले. कालच मी टीव्हीवर एक बातमी पाहिली. जालना शहरातील धनंजय काळे या भावी डॉक्टरांच्या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या अवयवाचे दान करून अनेक लोकांना जीवनदान दिले. हे सर्व कशामुळे? तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे. आज शिक्षण घरात आले, गावखेडीतील मुलांनाही जग पाहण्याची संधी मिळाली. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमची शाळा. आमच्या ICT लॅबमध्ये बसून आम्ही जर्मन, जापनीज, फ्रेंच, रशियन यासारख्या भाषा अगदी सहजपणे शिकत आहोत. पाठ्यपुस्तकातून बाहेर येत ज्ञान इंटरनेटच्या वाटेने आकाशाला गवस निघालत आहे. संरक्षण क्षेत्राचं तर कायच सांगायचं. ड्रोन, GPS ट्रॅकिंग, कॅमेरा ट्रॅप आणि वन्यजीव सुरक्षिततेसाठी AI सारख्या अनुप्रयोगांनी आपल्याला अधिक सुरक्षित केले. आपला शेतकरी राजाही कमी नाही बरं का. त्याने तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पादनक्षम बनवली. शार्क टँक सारख्या प्लॅटफॉर्ममुळे सामान्य लोकांच्या व्यवसायाला चालना मिळाली. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन व्यवसाय यांच्यामुळे तर माझ्या माय माऊलींना घर आणि करिअर दोन्ही सांभाळण्याची ताकद देऊन तंत्रज्ञान त्यांचा मित्र झाला. एवढंच काय तर माझ्या आईचे भांडे आता डिशवॉशर्स घासते बरं का. थोडक्यात काय तर तंत्रज्ञानामुळे सगळं अलबेल चाललंय. म्हणूनच की काय माझी ताई म्हणते, विज्ञान तंत्रज्ञान हा माणसाला मिळालेला प्रभावी डोळा आहे. विज्ञान तंत्रज्ञान हा माणसाला मिळालेला प्रभावी डोळा आहे. याचा जो वापर करत नाही तो खरोखर आंधळा आहे, तो खरोखरच आंधळा आहे. परंतु एवढं सगळं छान चाललेलं असतानाही माझ्या मनाला एक प्रश्न सतत भेडसावत राहतो आणि तो म्हणजे हातात जग मावलं आज एका स्क्रीन मध्ये, पण माणूस हरवतोय का त्या डिजिटल फीड मध्ये? आज आपण जगाशी जोडलं गेलो, चंद्रावर पोहोचलो, पण शेजारच्या घर डोकायला वेळ नाही. डोक्यात ज्ञान भरपूर पण मनात माणुसकी कमी अशी अवस्था निर्माण झाली आहे. आज माणूस सतत कनेक्टेड असतो पण आतून तुटलेला, एकटेपणा आणि नैराश्याने ग्रासलेला, आत्महत्येसाठी प्रवृत्त होणारा आणि मोबाईलच्या व्यसनाने वेडा झालेला दिसतोय. हे आजच्या युगाचं वास्तव. आपलाच विचार करा ना, कित्येक घरात टीव्ही समोर बसून जेवायची सवय आहे, त्यामुळे जेवताना होणारा संध्याकाळचा संवाद जणू कालबाह्यच झालाय. आज आईची हाक ऐकू येत नाही कारण कानात एअरफोनची भिंत उभी आहे, खेळाची मंडळी ओस पडली आहेत, बोटी फिरतायत पण पाय थांबले आहेत. जास्त स्क्रीनमुळे डोळे, मन आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालाय. सकाळची सुरुवात कराग्रे वाजते लक्ष्मी ऐवजी आई मोबाईल कुठे म्हणून होते. यंत्रमानव आणि स्वयंचलित प्रणालीमुळे अनेक नोकऱ्यांची संधी कमी होत चालली आहे. म्हणून म्हणतात ना, यंत्रम साधन मात्र स्यात् बुद्धिर्मानवैवहि. यंत्रम साधन मात्र स्यात् बुद्धिर्मानवैवहि. बुद्धिहीनस्य यंत्रेण न साध्य किंपि क्वचित्, यंत्रेण न साध्य किंपि क्वचित्. अर्थात यंत्र हे फक्त साधन आहे, खरी ताकद मानवाच्या बुद्धीत आहे. म्हणूनच सांगते, दोष तंत्रज्ञानाचा नाही, दोष आपल्या वापराचा आहे. आपण जर तंत्रज्ञानाचा वापर ज्ञान, संशोधन आणि समाजहितासाठी केला तर ते आपल्याला उंचीवर नेईल आणि अतिवापर केला तर आपल्यालाच पोगवता येईल. म्हणून तंत्रज्ञान चांगलं की वाईट हा खरा प्रश्न नाही, तर आपण त्याचा वापर किती शहाणपणाने करतो हे खरं महत्त्वाचं आहे. म्हणून आज एक गोष्ट ठरवूया, तंत्रज्ञान हे मूल्य शिक्षणासोबत पर्यावरण संतुलनासोबत स्वीकार्य, जेणेकरून उद्याचा भारत आज मानवी जगाला म्हणेल या आज का भारत आहे. म्हणून शेवटी एवढंच, मोबाईल हातात असू दे मनात नको. तंत्रज्ञान वापरू घे त्यात हरवू नको. आपलं ज्ञान वाढवणं हेच खरं सुयश.
माणुसकी जपली तर भविष्य विशेष, तर भविष्य विशेष. धन्यवाद.